हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण ॲनाटॉमी ऑफ युरिनरी सिस्टम बघितली. युरिनरी सिस्टम झालं. आता आपण त्याच्या आधी आपण सर्व सेन्सरी ऑर्गन बघितले, त्याची ॲनाटॉमी बघितली. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आता बघणार आहोत रेस्पिरेटरी सिस्टमची ॲनाटॉमी. ठीक आहे, ॲनाटॉमी ऑफ रेस्पिरेटरी सिस्टम. ठीक आहे, रेस्पिरेटरी सिस्टम इज कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग ऑर्गन. रेस्पिरेटरी सिस्टममध्ये काय असते? नेझल कॅव्हिटी राहते, नेझोफॅरिंग्स राहते, ओरोफॅरिंग्स राहते, याच्यात लॅरिंजोफॅरिंग्स राहते, नंतर लॅरिंग्स येते, नंतर ट्रॅकिया येते, राईट अँड लेफ्ट प्रिन्सिपल ब्रॉन्का येतात, नंतर ब्रॉन्क्युल्स येतात, नंतर लंग्स येतात. ठीक आहे, हे सर्व झालं. ठीक आहे, नंतर पहिलं पार्ट येते लॅरिंग्स. लॅरिंग्समध्ये काय ते लॅरिंग्स इट इज द ऑर्गन फॉर प्रोडक्शन ऑफ व्हॉइस. लॅरिंग्स कशासाठी यूज होते? प्रोडक्शन ऑफ व्हॉइससाठी यूज होते. ऑल्सो अँड एअर पॅसेज अँड ॲक्ट्स ॲज अ स्पिंक्टर ॲट इनलेट ऑफ द लोअर रेस्पिरेटरी पॅसेज. हे काय करते? एअर पॅसेज आहे आणि काय करते? स्पिंक्टर म्हणून स्पिंक्टर होते कुठं? इनलेट ऑफ द लोअर रेस्पिरेटरी पॅसेज. ते लोअर रेस्पिरेटरी पॅसेज आहे त्याच्यासाठी इनलेटसारखं काम करते. अप्पर रेस्पिरेटरी पॅसेज इन्क्ल्यूड द नोज, द नेझोफॅरिंग्स अँड ओरोफॅरिंग्स. अप्पर रेस्पिरेटरी पॅसेजमध्ये काय ते नोज येते, नेझोफॅरिंग्स येते आणि ओरोफॅरिंग्स येते. लॅरिंग्स कनेक्ट्स द लॅरिंजोफॅरिंग्स टू ट्रॅकिया. हे काय करते? लॅरिंग्स काय करते? लॅरिंजोफॅरिंग्स आणि ट्रॅकियाला कनेक्ट करते. ठीक आहे, याची सिच्युएशन कुठे? लाईज इन द अँटेरियर मिडलाईन ऑफ नेक. जे काय अँटेरियर मिडलाईन आहे नेकची, तिच्यामध्ये तिथं याचं सिच्युएशन राहते. इन फ्रंट ऑफ C3 अँड C6 वर्टिब्रा. C3 आणि C6 वर्टिब्राच्या समोर राहते. लेंथ काय? 44 mm इन मेल अँड 36 mm इन फिमेल. ॲट द प्युबर्टी मेल लॅरिंग्स ग्रोज रॅपिडली. प्युबर्टीमध्ये काय होते? मेल लॅरिंग्स ग्रोज रॅपिडली अँड बिकम्स लार्जर दॅन द फिमेल लॅरिंग्स. आणि प्युबर्टीमध्ये मेल लॅरिंग्स ग्रो करते आणि फिमेलपेक्षा मोठा बनते. ठीक आहे, लार्जर होते. कॉन्स्टिट्यूशन ऑफ लॅरिंग. लॅरिंगमध्ये काय तर मेडअप ऑफ स्केलेटल फ्रेमवर्क ऑफ कार्टिलेजेस. कार्टिलेजेसपासून बनलेले. याच्यामध्ये 3 पेअर्ड कार्टिलेजेस राहतात आणि 3 अनपेअर्ड कार्टिलेजेस राहतात. तर अनपेअर्ड कार्टिलेजेसमध्ये येतात थायरॉइड कार्टिलेज, याला काय म्हणतात? ॲडम्स ॲपल म्हणतात. नंतर इथे क्रिकॉइड कार्टिलेज, नंतर इथे क्रिकॉइड कार्टिलेज त्याला हे रिंग शेप राहते. नंतर इथे इपिग्लॉटिस कार्टिलेज हे लिफ्ट शेप राहते. नंतर पेअर्ड कार्टिलेजमध्ये ते ॲरिटिनॉइड कार्टिलेज येते. नंतर इथे कॉर्निक्युलेट कार्टिलेज, नंतर इथे ते क्युनिफॉर्म कार्टिलेज. तर हे म्हणजे टोटल कार्टिलेज जर काही विचारलं तर इथं टोटल 9 कार्टिलेजेस असतात. किती? 9 कार्टिलेज. ज्याला 3 पेअर्ड म्हणजे 6 आणि 3 अनपेअर्ड म्हणजे हे 6 आणि 3 9, असे टोटल 9 कार्टिलेज राहतात. नंतर याचा आर्टेरियल सप्लाय काय राहते? सुपेरियर अँड इन्फेरियर लॅरेंजियल आर्टरी. आणि व्हेनस ड्रेनेजमध्ये काय? सुपेरियर अँड इन्फेरियर लॅरेंजियल व्हेन. ठीक आहे. नर्व सप्लायमध्ये काय ते? रिकरंट लॅरेंजियल नर्व. ठीक आहे. नंतर इथे नेक्स्ट पार्ट येते ट्रॅकिया. ट्रॅकिया काय? इट इज द मोबाईल कार्टिलेजिनस अँड मेम्ब्रेनस ट्यूब फॉर्म बाय सी शेप्ड रिंग्स. ठीक आहे. ही काय? ट्रॅकिया काय? इट इज मोबाईल कार्टिलेजिनस अँड मेम्ब्रेनस ट्यूब फॉर्म बाय सी शेप्ड रिंग्स. ठीक आहे. रिंग्स आर अबाउट 16 to 20 इन नंबर्स. हा 16 to 20 इन नंबर असतात. आणि कॉन्व्हेक्स अँटेरोलॅटरली. ह्या फक्त प्रेझेंट कुठं राहतात? अँटेरोलॅटरली प्रेझेंट राहतात. पोस्टेरियरली अब्सेंट राहतात. ठीक आहे. इनकम्प्लीट रिंग राहतात. ह्या ज्या रिंग्स राहतात त्या इनकम्प्लीट रिंग्स राहतात. सिच्युएशन काय? वर्टिब्रल लेवर C6 to T4 इन कॅडेवरमध्ये C6 to T4 राहतात. आणि याच्यात जे आपलं लिव्हिंग बॉडी आहे त्याच्यामध्ये काय राहते? C6 to T6 राहते. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. नंतर लेंथ काय? 4 to 6 इंचेस. नंतर एक्सटर्नल डायमीटर काय याचं? 2 सेंटीमीटर इन मेल्स आणि 1.5 सेंटीमीटर इन फिमेल्स. नंतर आर्टेरियल सप्लाय काय ते? इन्फेरियर थायरॉइड आर्टरी. कशाला? ट्रॅकियाला. नंतर ते व्हेनस ड्रेनेजमध्ये काय ते? इन्फेरियर थायरॉइड वेन आणि लेफ्ट ब्रॅकिओसिफॅलिक वेन. नंतर लिम्फॅटिक ड्रेनेजमध्ये काय ते? प्री ट्रॅकियल नोड्स आणि पॅराट्रॅकियल नोड्स. आणि पॅराट्रॅकियल नोड्स. ठीक आहे. नर्व सप्लायमध्ये काय ते? सिम्पॅथॅटिकमध्ये ते फायबर्स फ्रॉम मिडल सर्वायकल गँग्लियॉन आणि पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये ते व्हॅगस नर्व. ठीक आहे, हे झालं ट्रॅकिया. तर हे ट्रॅकिया तुम्ही बघू शकता. हे ट्रॅकिया आहे. ट्रॅकियाची राईट प्रिन्सिपल ब्रॉन्कस आणि लेफ्ट प्रिन्सिपल ब्रॉन्कस बनतात. नंतर याचं हे अपायकल पोस्टेरियर अँड अँटेरियर अप्पर लोब. हा अप्पर लोब येते. नंतर हे इथं काय ते? याला लिंग्युलर ब्रॉन्कस म्हणतात. नंतर हे सुपेरियर लिंग्वर राहते, इन्फेरियर लिंग्युलर ब्रॉन्कस राहते. नंतर हा कोणता आहे? बेसल लोब आहे, हे खाली आहे. हे लॅटरल अँड मिडियल ऑफ मिडल लोब. हे मिडल लोब आहे. हे काय? मिडल लोब जे लेफ्ट साईड आहे, जी राईट साईडमध्ये 3 ब्रांच पडतात. एक अप्पर लोब बनतं, एक मिडल लोब बनते आणि एक लोअर बेसल लोब बनते. इथं 2च लोब बनतात, अपेरियर आणि म्हणजे काय? अप्पर लोब आणि लोअर लोब, याला बेसल लोब म्हणतात. ठीक आहे. तर म्हणजे काय होते? ट्रॅकिया होते. ट्रॅकिया नाही का?
T5 व्हर्टिब्रे मध्ये T5 व्हर्टिब्रेच्या लेवलवर राईट अँड लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्कसमध्ये डिवाईड होते. नंतर ते सेकंडरी आणि टर्शरी ब्रॉन्क्युलमध्ये डिवाईड होतात. नंतर ते इनिशियल ब्रॉन्क्युल्समध्ये डिवाईड होतात. नंतर ते टर्मिनल ब्रॉन्क्युल्समध्ये डिवाईड होतात आणि टर्मिनल ब्रॉन्क्युल्स नंतर ॲल्व्होलायमध्ये ओपन होतात. तर ट्रॅकिया टू इनिशियल ब्रॉन्क्युल काय राहतात, इनकम्प्लीट कार्टिलेजन्स रिंग राहतात. हे आपण नेमकंच बघितलं 16 ते 20 नंबर्स आता. ठीक आहे. नंतर इथे फॅरिंग्स काय ते फॅरिंग्स फनेल शेप्ड मस्क्युलर ट्यूब दॅट सर्व्स ॲज अ पॅसेज फॉर बोथ फूड अँड एअर. फॅरिंग्स कायसाठी असते, फनेल शेप मस्क्युलर ट्यूब राहते. ती कशासाठी राहते, पॅसेज फॉर एअरसाठी पण राहते आणि फूडसाठी पण राहते. एक्सटेंड फ्रॉम बेस ऑफ द बेस ऑफ द स्कलपासून तर कुठं 6 सर्वायकल वर्टिब्रे म्हणजे C6पर्यंत हे लॉंग करते. नंतर व्हेअर इट कंटिन्यूस ॲज ओसोफॅगस. नंतर ही समोर काय होते, एसोफॅगस म्हणून कंटिन्यू होते. आता फॅरिंग्सचे 3 डिव्हिजन पडतात, नेझोफॅरिंग्स, ओरोफॅरिंग्स आणि लॅरिंजोफॅरिंग्स. नेझोफॅरिंग्स काय अप्पर पार्ट आहे, लाईज बिहाइंड द नेझल कॅव्हिटी. हे काय राहते, नेझल कॅव्हिटीच्या त्या मागे लाय करते. नंतर इथे कम्युनिकेट्स विथ नेझल कॅव्हिटी बाय कॉन्के. हे काय करते, जे आपली नेझल कॅव्हिटी आहे त्याच्यासोबत कम्युनिकेट करते. कशाच्या थ्रू, कॉन्केच्या थ्रू. नंतर इथे कंटेंट्स फॅरेंजियल टॉन्सिल्स. इथं काय राहते, फॅरेंजियल टॉन्सिल्स राहतात. नंतर कनेक्टेड विथ मिडल इयर व्हाया इस्टेचियन ट्यूब. आपण इयर बघितलं होतं सकाळीच, इयर आपण लास्टले जे फर्स्ट सेन्सरी ऑर्गन त्याच्यात बघितलं त्याच्यात इस्टेचियन ट्यूब बघितली होती आपण. ठीक आहे. तर मिडल इयरमध्ये बघितली तर इस्टेचियन ट्यूब कनेक्ट होते. ठीक आहे. तर ती कशासोबत कनेक्ट होते, नॅझोफॅरिंग्समध्ये कनेक्ट होते. तो नंतर इथे ओरोफॅरिंग्स काय मिडल पार्ट आहे, लाईज बिहाइंड द ओरल कॅव्हिटी. हा ओरल कॅव्हिटीच्या बिहाइंड राहते. एक्सटेंडेड फ्रॉम सॉफ्ट पॅलेट टू अप्पर बॉर्डर. सॉफ्ट पॅलेटपासून तर अप्पर बॉर्डरपर्यंत लाय करते. कशाच्या, एपिग्लॉटिसच्या. कंटेन्स काय याच्यात काय राहतात, पॅलेटन टॉन्सिल्स. याच्यात काय राहतात, फॅरेंजियल टॉन्सिल्स. हे लक्षात ठेवायचं. नंतर इथे लॅरिंजोफॅरिंग्स किंवा हायपोफॅरिंग्स किंवा लोअर पार्ट ऑफ द फॅरिंग्स. ठीक आहे. तर लाईज बिहाइंड द लॅरिंग्स. हे कशाचं राहते, लॅरिंग्सच्या मागे राहते. एक्सटेंड फ्रॉम एपिग्लॉटिस टू इसोफॅगस काय म्हणतात, लॅरिंजोफॅरिंग्स म्हणतात. ठीक आहे. आणि ही काय राहते, कंटेंट पिरिफॉर्म रेसेस. याच्यात काय राहते, पिरिफॉर्म रेसेस राहतात. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं, याच्यात फॅरेंजियल टॉन्सिल्स, याच्यात पॅलेटन टॉन्सिल्स आणि याच्यात पिरिफॉर्म रेसेस. ठीक आहे. हे कशासाठी राहते, हे डिफेन्स मेकॅनिझम राहते, आपलं इम्युन रिस्पॉन्ससाठी मेंटेन करते. ठीक आहे. नंतर इथे ते मसल्स ऑफ फॅरिंग. नंतर इथे मसल्स ऑफ फॅरिंगमध्ये इथे एक्सटर्नल लेअर आणि इंटरनल लेअर. एक्सटर्नल लेअरमध्ये सुपेरियर, मिडियल अँड इन्फेरियर फॅरेंजियल कन्स्ट्रिक्टर मसल राहतात. हे कशासाठी हेल्प करतात, हे सेल स्वॉलिंगमध्ये हेल्प करतात. आणि इंटरनल लेअरमध्ये काय राहते, स्टायलोफॅरेंजियस, सॅल्पिंजो फॅरेंजियस, नंतर पॅलेटोफॅरेंजियस. हे कशासाठी करतात, हे फॅरिंग्सला इलिव्हेट करायला हेल्प करतात. नंतर इथे नर्व सप्लायमध्ये मोटर आणि सेन्सरी. मोटरमध्ये काय ते व्हेगस नर्व एक्सेप्ट स्टायलोफॅरेंजियसले कशाचा सप्लाय, ते ग्लॉसोफॅरेंजियल नर्व आणि क्रॅनियल नर्व 9चा. ठीक आहे. नंतर सेन्सरी सप्लाय काय राहते, नेझोफॅरिंग्सला मॅक्झिलरी नर्व सप्लाय करते, ओरोफॅरिंग्सला ग्लॉसोफॅरेंजियल नर्व आणि लॅरिंजोफॅरिंग्सला व्हेगस नर्व सप्लाय करते. ब्लड सप्लाय काय राहते, असेंडिंग फॅरेंजियल आर्टरी ब्रांच ऑफ द एक्सटर्नल कॅरोटिड आर्टरी. ही कशाची ब्रांच आहे, एक्सटर्नल कॅरोटिड आर्टरीची ब्रांच आहे. कोणती, असेंडिंग फॅरेंजियल आर्टरी. ही कशाला सप्लाय करते, फॅरिंग्सला सप्लाय करते. ठीक आहे. नंतर नेक्स्ट पार्ट येते नेझल कॅव्हिटी. हॉलो स्पेस विदिन द नोज दॅट प्लेस की रोल इन द रेस्पिरेशन, ऑल्फॅक्शन अँड फिल्टरिंग एअर. नेझल कॅव्हिटी काय राहते, हॉलो स्पेस राहते विदिन द नोज. कशामध्ये, रेस्पिरेशनमध्ये, ऑल्फॅक्शनमध्ये आणि फिल्टरिंग एअरमध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करते. डिवायडेड इंटू राईट अँड लेफ्ट हाउस बाय नेझल सेप्टम अँड एक्सटेंड्स फ्रॉम नॉस्ट्रिल्स अँटेरियरली टू द कॉन्कॅय पोस्टेरियरली वेअर इट ओपन्स इंटू नेझोफॅरिंग्स. हे कुठं ओपन होते, नेझोफॅरिंग्समध्ये ओपन होते. ठीक आहे. डिव्हिजन्स ऑफ नेझल कॅव्हिटी. नंतर नेझल कॅव्हिटीचे डिव्हिजन. फर्स्ट इथे वेस्टिब्यूल, नंतर इथे रेस्पिरेटरी रिजन, नंतर इथे ऑल्फॅक्टरी रिजन. वेस्टिब्यूलमध्ये काय ते, हा अँटेरियर पार्ट आहे, लाइंड विथ स्किन अँड हेअर्स टू हेल्प द डस्ट टू ट्रॅप डस्ट अँड पार्टिकल्स. ठीक आहे. नंतर इथे रेस्पिरेटरी रिजन, लॉंगेस्ट पार्ट, लाइंड विथ सुडोस्ट्रॅटिफाईड सेलेटेड कॉलुमनार एपिथेलियम विथ गोबलेट सेल्स. कशासाठी, हे कशासाठी हेल्प करतात, म्युकस सिक्रेशन आणि एअर फिल्ट्रेशनमध्ये. नंतर ते ऑल्फॅक्टरी रिजनमध्ये काय ते सुपिरियर पार्ट कंटेन्स ऑल्फॅक्टरी रिसेप्टर फॉर द सेन्स ऑफ स्मेल. ठीक आहे. ऑल्फॅक्टरी रिजनमध्ये स्मेलसाठी सेल्स राहतात. नंतर बाउंड्रीज ऑफ नेझल कॅव्हिटीचे रूफ काय राहते, रूफ कशापासून बनते, फॉर्म बाय नेझल बोन्स, फ्रंटल बोन, क्रिबिफॉर्म प्लेट ऑफ इथमॉइड अँड स्फिनॉइड बोन. नंतर ते फ्लोअर कशापासून बनते, फॉर्म बाय हार्ड पॅलेट, मॅक्झिला अँड पॅलेटाईन बोन्स. नंतर हे कशापासून बनते, हार्ड पॅलेट, मॅक्झिला अँड पॅलेटाईन बोनपासून बनते.
नंतर इथे मिडियल वॉल कशापासून बनते, फॉर्म बाय नेझल सेप्टम, वोमर परपेंडिक्युलर प्लेट ऑफ इथमॉइड अँड सेप्टल कार्टिलेज. हे कशा करतात, नेझल सेप्टमचे पार्ट येतात. नंतर ते लॅटरल वॉलमध्ये काय ते कंटेंट्स 3 बोनी प्रोजेक्शन कॉल्ड नेझल कॉन्का. याच्यात काय राहतात, 3 बोनी प्रोजेक्शन राहतात, त्याला काय म्हणतात, नेझल कॉन्का म्हणतात किंवा टर्बिनेट्स म्हणतात. त्याला काय म्हणतात, टर्बायनेट्स म्हणतात. सुपिरियर, मिडल आणि इन्फिरियर हे 3 टर्बायनेट्स राहतात. ठीक आहे. नंतर येते पॅरानेझल सायनेसिस, एअर फिल्ड कॅव्हिटीज दॅट ड्रेन इनटू द नेझल कॅव्हिटी. ठीक आहे. तर पॅरानेझल सायनेसिसमध्ये काय ते मॅक्झिलरी सायनस, फ्रंटल सायनस, इथमॉइड सायनस आणि स्फिनॉइड सायनस. मॅक्झिलरी सायनस लार्जेस्ट ओपन इनटू द मिडल मीटर्स, frontal sinus opens into middle meters, ethmoid sinus anterior, middle and posterior groups राहतात. नंतर स्फिनॉइड बोनमध्ये ओपन इंटू स्फिनोइथमॉइडल रेसेस. ठीक आहे. नंतर इथे ब्लड सप्लाय काय, एक्सटर्नल कॅरोटिड आर्टरीच्या ब्रांचेस, इंटरनल कॅरोटिड आर्टरीच्या ब्रांचेस आणि हे राहते किझल बॅक प्लेक्सस लागते, रिच ॲनास्टोमोसिस ऑफ ब्लड वेसल्स इन द अँटेरियर नेझल सेप्टम. याच्यात आपल्या घोळानं फुटते आपण म्हणतो, नोज ब्लिडिंग होते, ते कशात होते, ते आपल्या याच्यात होते, हे किझल बॅक प्लेक्सस त्याच्यातमध्ये इन्क्लूड राहतात. ठीक आहे. नंतर ते नर्व सप्लायमध्ये काय ते सेन्सरी नर्व सप्लायमध्ये अँटेरियर पार्टला कोण सप्लाय करते, ऑप्थॅल्मिक नर्व, आणि पोस्टेरियर पार्टला मॅक्झिलरी नर्व सप्लाय करते. ऑल्फॅक्शनसाठी ऑल्फॅक्टरी नर्व रिस्पॉन्सिबल राहते. ठीक आहे. हे काय बघितलं आता आपण, हे बघितलं पूर्ण आपण नेझल कॅव्हिटीबद्दल. ठीक आहे. नंतर आता नेक्स्ट टॉपिक आपला ब्रॉन्कियल ट्री. इम्पॉर्टंट टॉपिक, याच्यावर आपल्याला ACQ आलेला आहे आणि येऊ पण शकते परत. तर ब्रॉन्कियल ट्रीमध्ये काय ते, द ट्रॅकिया इज डिवायडेड इंटू 2 प्रायमरी ब्रॉन्काय, प्रायमरी ब्रॉन्कस ॲट द लेवल ऑफ 5th thoracic vertebrae फॉर 1 फॉर इच लंग, म्हणजे 2 पार्टमध्ये डिवाइड होते. द राईट प्रिन्सिपल ब्रॉन्कस इज शॉर्टर, वायडर अँड व्हर्टिकल दॅन द लेफ्ट प्रिन्सिपल ब्रॉन्कस. Each principal bronchus enters the lungs through the hilum and divides into secondary bronchi, one of each lobe of the lungs, 3 on right and 2 on left side. आपण नेमकंच ते जे प्रायमरी ब्रॉन्कस मी तुम्हाला ते ट्री काढून दाखवले तुम्हाला. ठीक आहे. इच सेकंडरी ब्रॉन्कस डिवाइड इंटू टर्शरी, म्हणजे त्याला काय म्हणतात, सेगमेंटल ब्रॉन्काय म्हणतात. नंतर 1 फॉर इच ब्रँकोपल्मोनरी सेगमेंट, 10 ऑन द राईट साईड अँड 8 ऑन द लेफ्ट साईड. ठीक आहे. हे त्याचे आकडे दिलेले आहेत. नंतर इथे सेगमेंटल ब्रॉन्काय डिवाइड्स रॅपिडली टू फॉर्म व्हेरी स्मॉल ब्रांचेस कॉल्ड टर्मिनल ब्रॉन्क्युल्स. नंतर इथं स्मॉलर ब्रॉन्कस ब्रांचेस आर कॉल्ड रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल्स. जे स्मॉलर ब्रांचेस आहेत त्याला काय म्हणतात, टर्मिनल ब्रॉन्क्युल्सलाच काय म्हणतात, रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल्स म्हणतात. द रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल्स एंड इन मायक्रोस्कोपिक पॅसेज विच आर टर्म ॲल्व्ह्युलर डक्ट्स, ॲट्राय, एअर सर्क्युल्स अँड ऑर पल्मोनरी ॲल्व्ह्युलर. ठीक आहे. पल्मोनरी युनिट काय मध्ये राहते, इच रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल्स aerates a small part of the lungs known as pulmonary unit. ठीक आहे. नंतर इथे लंग्स इम्पॉर्टंट आहे. लंग्स आपल्याला विचारू शकतात. पेअर ऑफ रेस्पिरेटरी ऑर्गन्स सिच्युएटेड इन द थोरॅसिक कॅव्हिटी. हे काय, पेअर्ड रेस्पिरेटरी ऑर्गन इज सिच्युएटेड इन थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये राहते. द राईट अँड लेफ्ट लंग्स आर सेपरेटेड बाय मिडियास्टिनम. हे कशापासून सेपरेट होतात, मिडियास्टिनमपासून सेपरेट होतात. इच लंग इन्व्हिजिनेट्स द करस्पॉन्डिंग प्लुरल कॅव्हिटी. इच लंग्सला काय राहते, त्याची प्लुरल कॅव्हिटी राहते. ठीक आहे. नंतर कलर काय राहते, इन चाइल्ड म्हणजे लहान मुलांमध्ये पिंक राहते, आणि इन यंगमध्ये काय राहते, यंगमध्ये काय राहते, ब्राऊन किंवा ग्रे राहते कलरमध्ये. ग्रॅज्युअली बिकम मॅटेड ब्लॅक ड्यू टू डिपॉझिशन ऑफ इनहेल्ड कार्बन पार्टिकल्स. आणि ग्रॅज्युअली त्याचा कलर काय होते, ब्लू होते, मॅटेड ब्लॅक होते. नंतर वेट काय, राईट लंगचं 625 ग्राम आणि लेफ्ट लंग 575 ग्राम. ठीक आहे. हे लक्षात ठेवावं लागेल. हे डाटा आपल्याला विचारतात, फायवामध्ये पण विचारू शकतात आणि MCQमध्ये पण विचारू शकतात. एक्सटर्नल फीचर्स काय, इच लंग इज कोनिकल इन शेप, इट हॅज अपेक्स, बेस, बॉर्डर्स अँड सर्फेसेस. ठीक आहे. बॉर्डर्समध्ये काय ते अँटेरियर, पोस्टेरियर, इन्फेरियर. सर्फेसमध्ये 2 सर्फेस होतात, कोस्टल सर्फेस आणि मिडियल सर्फेस. मिडियल सर्फेसमध्ये पण व्हर्टिब्रल पार्ट राहते आणि मिडियास्टिनल पार्ट राहते. ठीक आहे. नंतर अपेक्सचं काय, अपेक्स इज द ब्लंट अँड लाईज अबाव द लेवल ऑफ द अँटेरियर एंड ऑफ द फर्स्ट स्ट्रीप. हे कुठं राहते, अँटेरियर एंड ऑफ द फर्स्ट स्ट्रीपच्या अँटेरियर एंडला राहते. अपेक्स काय, बेस इज सेमिल्युनर अँड कॉन्केव. इट रेस्ट ऑन द डायफ्राम विच सेपरेट्स द राईट लंग फ्रॉम which separates right lung from right lobe of the liver and left lung from the left lobe of the liver. ठीक आहे. बॉर्डर्स काय तर थर्ड द बॉर्डर्समध्ये काय ते अँटेरियर बॉर्डर, व्हेरी थिन अँटेरियर बॉर्डर ऑफ द लेफ्ट लंग शोज अ व्हाईट कार्डियक नॉच बिलो द लेवल ऑफ 4th कोस्टल कार्टिलेज. कार्डियक नॉच कशासाठी राहते, कार्डियक रिजनसाठी. कशावर राहते, लेफ्ट लंगवर राहते. ठीक आहे. पोस्टेरियर बॉर्डर काय करते, थिक अँड इल डिफाईन, थिक राहते, एक्सटेंड फ्रॉम C7 टू T10 स्पाइन. ठीक आहे. इन्फेरियर बॉर्डर काय राहते, सेपरेट्स बेस फ्रॉम द कोस्टल मीडियल सर्फेस. ठीक आहे. नंतर इथे सर्फेस काय, कोस्टल सर्फेस इट इज लार्ज अँड कॉन्केव.
coastal surface large and concave, medial surface divided into two parts, vertebral part or posterior part, mediastinal part or anterior part. ठीक आहे. नंतर इथे द राईट लंग इज डिवायडेड इंटू 3 लोब्स बाय 2 फीचर्स. राईट लंग काय होते, 3 लोबमध्ये डिवाइड होते आणि कशा थ्रू होते, 2 फीचर्स थ्रू होते. सुपिरियर लोब, मिडल लोब आणि इन्फिरियर लोब कशा थ्रू, ऑब्लिक फीचर्स आणि हॉरिझॉन्टल फीचरपासून. ठीक आहे. द लेफ्ट लंग इज डिवायडेड इंटू 2 लोब्स बाय 1 फीचर, सुपिरियर अँड इन्फिरियर लोब बाय 1 फीचर. ठीक आहे. तर हे तुम्हाला पार्ट लक्षात असलं पाहिजे की राईट लंग 3 पार्टमध्ये डिवाइड होतो आणि लेफ्ट लंग 2 पार्टमध्ये डिवाइड होतो. आणि कशानं होतं, ऑब्लिक फीचर, हॉरिझॉन्टल फीचर. याच्यात ऑब्लिक फीचर राहते, याच्यात हॉरिझॉन्टल फीचर नसते राहत. ठीक आहे. नंतर इथे रूट ऑफ लंगमध्ये काय ते, इट इज शॉर्ट ब्रॉड पेडिकल which connects the medial surface of the lung to the mediastinum. Contents of the लंगमध्ये काय येते, प्रिन्सिपल ब्रॉन्कस येते, 1 पल्मोनरी आर्टरी येते, 2 पल्मोनरी व्हेन येतात, सुपिरियर आणि इन्फिरियर. ब्रॅकियल आर्टरी येतात, 1 ऑन राईट अँड 2 ऑन लेफ्ट साईड. नंतर ब्रॉन्कियल व्हेन्स येतात, अँटेरियर अँड पोस्टेरियर पल्मोनरी प्लेक्सस ऑफ नर्व येतात. नंतर ब्रॅकिओ पल्मोनरी लिम्फ नोड येतात आणि नंतर एरिओलर टिश्यू येतात. ठीक आहे. हे काय येतं, कंटेंट्स ऑफ रूट ऑफ लंगचे हे कंटेंट्स येतात. ठीक आहे. आपल्या रूट ऑफ लंगवर आपल्याला ACQ विचारू शकतात, ते विचारलं होतं. नंतर ते क्लिनिकल अनाटॉमी काय, ॲस्पिरेशन न्यूमोनिया, ब्रॉन्कियल अस्थमा, न्यूमोथोरॅक्स, पल्मोनरी एम्बोलिझम, लंग कॅन्सर, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, COPD म्हणतात. हे आपल्याला माहिती आहे. हे याची काय, हे याच्या क्लिनिकल अनाटॉमी येतं, कशाच्या, लंगचा. ठीक आहे. लंग इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला माहीत असलं पाहिजे. नंतर ते प्लुरावर आपल्याला ACQ येऊ शकतो. प्लुरा इम्पॉर्टंट आहे, प्लुरा पण इम्पॉर्टंट आहे. द प्लुरा इट इज द सेरस मेम्ब्रेन विच इज लाइंड बाय मिझोथेलियम. Pleura is divided into 2 major layers. First, the pleura associated with the walls of pleural cavity is parietal pleura that reflects from the medial wall and on the surface of the lungs is visceral pleura. म्हणजे काय, parietal pleura आणि visceral pleura. ठीक आहे. parietal pleura काय ते, इट इज थिकर दॅन द visceral pleura अँड इट इज सब डिवायडेड इंटू 4 पार्ट्स. काय ते, कोस्टल प्लुरा, सर्वायकल प्लुरा, mediastinal प्लुरा आणि डायफ्रॅग्मॅटिक प्लुरा. ठीक आहे. तर कोस्टल प्लुरा काय, रिलेटेड टू द रिब्स अँड द इंटरकोस्टल स्पेसेस. अँड द सर्वायकल प्लुरा कशापासून होते, डोम शेप लेअर लाइनिंग ऑफ सर्वायकल एक्सटेन्शन ऑफ द प्लुरल कॅव्हिटी. नंतर मिडियास्टिनल प्लुरा कशासोबत होते, लाईन द करस्पॉन्डिंग सर्फेस ऑफ द मिडियास्टिनम. द डायफ्रॅग्मॅटिक प्लुरा काय ते, लाईन द सर्फेस ऑफ सुपेरियर आस्पेक्ट ऑफ द डायफ्राम. नंतर ते विसरल लेअर काय ते, क्लोजली अटॅच टू द लंग सर्फेस. हे काय ते, लंग सर्फेस सोबत अटॅच राहते. द प्लुरल कॅव्हिटी काय राहते, अ पेरिटोनियल स्पेस बिटवीन द 2 लेयर्स ऑफ द कंटेनिंग स्मॉल अमाऊंट ऑफ सिरस फ्लुइड फॉर लुब्रिकेशन अँड रिड्युसिंग द फ्रिक्शन ड्युरिंग रेस्पिरेशन. ठीक आहे. नंतर इथे नर्व सप्लाय ऑफ प्लुराला काय, नर्व सप्लाय, द कोस्टल अँड डिस्टल पार्ट ऑफ द डायफ्रॅमॅटिक प्लुरा इज सप्लाइड बाय इंटरकोस्टल नर्व, mediastinal प्लुरा अँड सेंट्रल पार्ट ऑफ द डायफ्रॅग्मॅटिक प्लुरा फ्रेनिक नर्वनं सप्लाय होते. द पल्मोनरी प्लुरा आहे सिम्पथॅटिक नर्व सप्लाय कशाचा आहे, T2 to T5 नर्व. नंतर पॅरासिम्पथॅटिक वॅगस नर्व. ठीक आहे. त्याची क्लिनिकल अनाटॉमी काय, प्लुरायटाइस प्लुरेसी, इन्फ्लॅमेशन ऑफ प्लुरा कॉझिंग शार्प पेन, डिफिकल्टी इन ब्रिदिंग. म्हणजे ते प्लुरल इफ्युजन हे नाही का, ट्रॉमामध्ये जास्त होते. एक्सेस फ्लुइड अक्युमुलेशन इन द प्लुरल कॅव्हिटी सीन इन इन्फेक्शन्स, हार्ट फेल्युअर ऑर मॅलिग्नेन्सीस. ठीक आहे. द न्यूमोथोरॅक्स, एअर इन प्लुरल स्पेस लिडिंग टू लंग कोलॅप्स. ठीक आहे. नंतर हिमोथोरॅक्स काय, ब्लड इन प्लुरल कॅव्हिटी ऑफन ड्यू टू ट्रॉमा ऑर रप्चर्ड व्हेसल्स. नंतर इथे थोरॅकोसेंटिसिस म्हणजे काय ते, फ्लूइड ॲस्पिरेशन फ्रॉम प्लुरल कॅव्हिटी युजली डन इन द 7th to 9th इंटरकोस्टल स्पेस इन द मिड ॲक्सिलरी लाईन. हे काय करतं, आपण त्याच्यातून हे करतो, ॲस्पिरेशन करतो. ठीक आहे. त्या जेव्हा फ्लुइड जमा होते तेव्हा आपण त्याला ॲस्पायर करतो, म्हणजे त्याला आपण तिथून रिमूव्ह करतो. तर हे कुठून रिमूव्ह करतो आपण, 7 to 9th जे इंटरकोस्टल स्पेस आहे त्याच्या मिड ॲक्सिलरी लाईनमधून आपण त्याला हे करतो, त्याला आत इन्सर्ट करतो. ठीक आहे, ॲस्पिरेशनसाठी. तर हे सर्व आपले पॉईंट झाले. आपल्या ब्लूप्रिंटनुसार आपले सिलेबसमध्ये जे टॉपिक इन्क्लुडेड येतं, जे आपल्याला पेपरच्या दृष्टीने इम्पॉर्टंट येतं, ते आपण सर्व पॉईंट बघितले. तर रेस्पिरेटरी सिस्टम माझ्या हिशोबाने तुम्हाला समजलं असं. इझी आहे, जास्त हार्ड नाही आहे. सोपे टॉपिक येतं, शॉर्टकटमध्ये टॉपिक येतं. तुम्हाला काय डिटेलमध्ये शिकायचं नाही. डिटेलमध्ये जेव्हा आपलं सर्व सिलेबस खतम होईल, जेव्हा तुम्हाला लागल, तर नेक्स्ट आपण डिटेलमध्ये पण लेक्चर अपलोड करू. तेव्हा तुम्हाला मी पूर्ण लंग्स वगैरे जे आपल्याला, तुम्हाला जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला ॲनाटॉमी फिजिओलॉजी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, मान्य आहे, तुम्ही वाचलं पण असेल, पण ते तुम्हाला नाही का विसरायला होते. तर आता सध्या आपला फक्त फर्स्ट एम काय ठेवा तुम्ही, तुम्हाला जर का डॉक्टर बनायचं असेल, तुम्हाला जर का चांगली तुमची प्रॅक्टिस ठेवायची असेल, तर आपल्याला तुम्हाला ॲनाटॉमी फिजिओलॉजी जमायला पाहिजे, चांगल्या लेवलवर जमायला पाहिजे, जसे BMSले आपल्याला सिलेबसला जाते तसं. बट सध्या आपल्या फर्स्ट एम आहे आपला सिलेबस पास झाला पाहिजे, आपला पेपर निघाला पाहिजे. आता नाही का पूर्ण ॲनाटॉमी फिजिओलॉजी आपल्याला टाईम कमी पडेल. ठीक आहे.
इतकं सगळ्या गोष्टी येतात. त्यात सर्व मसल शिकायला लागतात, रिजन वाईज ॲनाटॉमी करायला लागते, सिस्टमॅटिक जावं लागते, खूप साऱ्या गोष्टी करायला लागतात. जर का तुमची इच्छा असते तर मी तुम्हाला ॲनाटॉमी फिजिओलॉजी तुम्हाला डिटेलमध्ये लेक्चर पण देतो मी. बोन्स वगैरे झालं, रिजन झालं, नर्व्ज झालं, सर्व नर्व डिटेलमध्ये घेऊ आपण. मेडियन नर्व, ॲक्झिलरी नर्व, खालच्या सर्व नर्व, लोअर लिमच्या नर्व, ॲबडोमेन, थोरॅक्स, सर्व गोष्टी घेऊ शकतो आपण. पण सध्या घेऊ शकतो का? पण नाही. रेस्पिरेटरी सिस्टममध्ये खूप गोष्टी येतात. आता लंग्स आहेत ना, ते लंग्सच तुम्ही म्हटलं तर नाही म्हणता तर 3 ते 4 पानाचा टॉपिक फक्त लंग्सच येते. लंग्समध्येच फक्त एक लंग्सचीच ॲनाटॉमी आपल्याला शिकायला खूप टाईम लागू शकते. एक बंद लेक्चर लंग्सवरच होऊ शकते. लंग्सचा ॲनाटॉमी त्याचे एक बंद लेक्चर प्लुरावर होऊ शकते. पण ते आपल्याला सध्या गरजेचं आहे का? नाही. तर मी जे सांगते, ज्या पद्धतीने सांगते, जे इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणतात, आपल्याला पूर्ण मार्क नाही. याच्यावर एक SQ येणार आहे. SQ तुम्ही किती जरी 5 पैकी 5 भेटणार नाही तर 2 आणि 3 मार्कासाठी तुम्ही या टाईमला एवढा टाईम देऊ शकता का? वेटेज आहे किती त्याला? वेटेज तर विचार करा ना तुम्ही. टॉपिक तर तुम्हाला मान्य, टॉपिक इम्पॉर्टंट आहे, तर महत्त्वाचे टॉपिक आहे, तर हे यायला पाहिजेत आणि आपल्याला सिलेबसमध्ये दिलेलं. पण त्याचं वेटेज काय आहे? त्याला वेटेज क्वेश्चन विचारतात कशा प्रकारचे, तुम्हाला त्याचं पण भान ठेवावं लागेल ना थोडंसं. आणि तुमच्याकडे 1.5 वर्ष होतं, तुम्ही 1.5 वर्षात वाचला असेल तर वेल अँड गुड. तर मग तुम्हाला 1.5 वर्ष होतं, मग तुम्ही शिकू शकता ना. तुम्हाला जेवढं नॉलेज गेन करायचं असलं ना, ते पूर्ण 1.5 वर्षात क्लासेससोबत तुम्हाला जे नॉलेज पाहिजे लेक्चरसोबत करायचं, ठीक आहे, जे तुम्हाला गेन करायचं. बट काय राहते, ज्या टाईमला तुम्ही पेपराच्या शेवट म्हणजे तुमच्या पेपराच्या जवळ येतात, त्या टाईमला तुमचे सोर्स लिमिटेड असले पाहिजे. म्हणून नाही का तुम्ही नोट्स बनवा, तुम्ही डिटेल्ड नोट्स काढा. बट तुम्ही त्याच्यासोबत नाही का तुमचं स्टडी असायला कशाला पाहिजे, पूर्ण इयरची गोष्ट करत तर त्यासोबत तुमच्या शॉर्ट नोट्स रेडी असल्या पाहिजेत. की ते शॉर्ट नोट्स, आणि जेव्हा तुम्ही शॉर्ट नोट्स कशासाठी रेडी करायच्या, जेव्हा तुम्हाला पेपराच्या वक्ती तेच वाचायचे शॉर्ट नोट्स ज्या रेडी केल्या. तुम्हाला जर का पुस्तकच वाचायचं असेल तर मग फायदा का शॉर्ट नोट्स बनवून? शॉर्ट नोट्स बनवायला पाहिजेत ना तुम्ही. आता नाही बनवलं तर शॉर्ट नोट्स मी बनवून देते. जर का तुम्ही त्याच्यात जर का म्हणता की हे टॉपिक सुटला, ते टॉपिक सुटला, त्याचं नावच आहे ना शॉर्ट नोट्स, तर शॉर्ट नोट्स सर्व शॉर्टमध्येच राहील ना, त्या डिटेलमध्ये थोडी राहील. मग डिटेल झाल्यावर मग त्याला शॉर्ट नोट्स म्हणून काय फायदा? आता ते पुस्तकातच आहे. मग मी म्हणाल डायरेक्ट पुस्तकच वाचून घ्या ना. पुस्तकामध्ये तर डिटेलमध्ये वाचा, मी म्हणून सेम्बुलिंगमधून वाचून घ्या किंवा BDCमधून वाचून घ्या. आता ॲनाटॉमी चालू आहे म्हणून BDCमधून वाचून घ्या म्हणलं, ठीक आहे. तर डिटेलमध्ये तर भरपूर गोष्टी येतात. तर मी ज्या पद्धतीने घेते ना त्या पद्धतीने फॉलो करा आणि मॉडर्न पार्टवर तरी माझ्यावर ट्रस्ट करा. जेवढं मी शिकवते त्याच्या बाहेर त्याच्या आला क्वचित प्रश्न तरी मी सांगतो तुम्ही आरामात लिहू शकता, काही हार्ड नाही. तुम्ही ॲनाटॉमीचं फिजिओलॉजीमध्ये फिजिओलॉजीचं ॲनाटॉमी लिहा, फक्त टॉपिकबद्दल लिहा. प्लुराबद्दल लिहिलं ना, प्लुराबद्दल तुम्हाला जे आठवते ते लिहा. प्लुरा तुम्हाला माहिती आहे लंग्स आहे, लिहा ना 2-4 शब्द लंगबद्दल लिहा, 4 ओळी लिहा, तुम्हाला जे वाटलं ते. टेन्शन नका घेऊ. फक्त मी सांगतो काय की हे लिहा, हे करा, हे रीड करा, म्हणजे तुम्हाला नाही का कंटेंट आठवण राहील, तुम्ही व्यवस्थित लिहिसाल, तुम्हाला रिकॉल होईल. नाही तर तुम्ही मनाने लिहायला जासाल तर तुम्ही टाईमपास करसाल, तुमचा इफेक्टिव्ह होणार नाही, तुम्हाला टाईम लागेल जास्त. तुम्ही रीड केलेलं असलं, थोडं टॉपिकबद्दल माहिती असली, थोडे शब्द कानावर पडलेले असले की तुम्ही पेपरामध्ये त्याचा फायदाच होणार आहे तुम्हाला, ठीक आहे. तर लेक्चर रेग्युलरली तुम्हाला जे टॉपिक माहीत नाही लेक्चर करा, बिंदास लेक्चर करा. तुम्ही लास्ट मी सांगतो काय, एखादा टॉपिक आता लेक्चर तुम्हाला मी समराईज करून दिलं येतं, तर तुम्ही पुस्तक कशाला वाचत बसता? तुम्हाला नाही नोट्स वाटणं होत, एक व्हिडिओ चालू करा, चालू ठेवा. तुम्हाला नसेल प्रॉब्लेम होत तर मस्त आता नोट्स वाचताना नाही का तुम्ही काय करू शकता, कोणाला कॉन्सन्ट्रेट होत नाही, कोणाला प्रॉब्लेम येतात, तुम्ही काय करू शकता, सायलेंट म्युझिक चालू द्यायचं. ज्याला म्युझिक आवडते, मी तर तेच करत असतो. जेव्हा मला समजा नोट्स काढायचे असले किंवा काही करायचं असलं तर नोट्समध्ये तुम्हाला 7 ते 8 घंटे 4-5 घंटे कंटिन्यू बसणं चालू राहते, तर माणूस बोर होते. बट साऊंड चालू असता, म्युझिक चालू असलं की तुम्हाला थोडंसं शांतता होते. तर हे तुम्ही ट्राय करू शकता. तर थोडंसं ट्राय करा, थोडंसं ब्रेक घेत जा. स्टडी करताना ब्रेक घेऊ स्टडी करा, ठीक आहे. आता हे टाईम आपले खूप महत्त्वाचे येतं. बिमार पडू नका, हेल्दी खा, बाहेर जाऊ नका जास्त, ठीक आहे. बाहेर जाऊ नका. आता हे वातावरण कसं आहे, आता हे वातावरण बदलायचं आहे, याच्यात बिमार व्हायचे चान्सेस जास्त येतं. तर बिमार पडू नका, बाहेरचं खाण्यात नका आणू, घरचं खा, व्यवस्थित खा आणि काळजी घ्या, ठीक आहे. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.